नमस्कार. आपल्या स्टडी विथ रोशन या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत पंचायत राज पार्श्वभूमी. ही पंचायत राज व्यवस्था ब्रिटिश कालखंडापासूनच अस्तित्वात आहे. आपल्या कानी पंचायत राज हा शब्द पडला की आपल्या डोळ्यासमोर स्थानिक स्वराज्य संस्था ही संकल्पना येते. एक डी टॉकविल नावाचा व्यक्ती होता. त्याने स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल असं मत मांडलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था ही लोकशाहीचं पाळणघर आहे. आणि हो आहेच, कारण एखाद्याला राहायला घर नसेल तर तो इकडे तिकडे भटकतच असतो. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था ही लोकशाहीला भटकण्यापासून दूर ठेवते. ब्रिटिश काळातील पंचायत राज बघण्याआधी आपण प्राचीन काळातील पंचायत संबंधी जे पुरावे आहेत ते बघू. प्राचीन काळामध्ये उत्तर भारतात गावाचा विकास, गावाच्या समस्यावर चर्चा करण्यासाठी 5 सदस्यांची नेमणूक केल्या जात होती. त्या 5 सदस्यांना पंचकुली म्हणून संबोधल्या जात होतं. त्या काळी ग्रीसमधून मॅगेस्थेनिस नावाचा एक व्यक्ती आला होता. त्याने आपल्या प्रवास वर्णन इंडिका या ग्रंथात ग्रामप्रशासनाचे वर्णन केले आहे. हा ग्रंथ महान शासक चंद्रगुप्त मौर्य म्हणजेच अखंड भारताचे संस्थापक यांच्या काळात लिहिला आहे. प्राचीन काळामध्ये जो पंचायतीचा प्रमुख राहत होता त्याला गोपा म्हणून संबोधल्या जात होतं. कौटिल्य म्हणजेच आचार्य चाणक्य यांनी आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात ग्रामप्रशासनाचा उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्य हे चंद्रगुप्त मौर्यांचे गुरु होते. त्यांनीच चंद्रगुप्त मौर्यांना अखंड भारत निर्माण करण्यास प्रेरित केले. तसेच बुद्धकालीन जातक ग्रंथामध्ये पंचायतीचा व मनुस्मृती या प्राचीन ग्रंथामध्ये न्यायपंचायतीचा उल्लेख आहे. तसेच महाभारत व रामायणमध्ये सुद्धा ग्रामसभा या शब्दाचा उल्लेख आढळतो. या वैदिक काळात गावाचा प्रमुखास ग्रामिणी असं म्हणून संबोधल्या जात होतं. आता आपण बघू ब्रिटिश पंचायत राज पार्श्वभूमी. 31 डिसेंबर 1600ला भारतात ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्यात आली. या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रज भारतात आले आणि हळूहळू त्यांनी भारतावर आपलं वर्चस्व निर्माण करून शासन करू लागले. पुढे भारतातील पहिली महानगरपालिका 1687ला मद्रास येथे स्थापन करण्यात आली. नंतर भारतात 1757ला प्लासीची लढाई झाली. ही लढाई ईस्ट इंडिया कंपनीचा रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखाली बंगालचा नवाब व फ्रेंच यांच्यावर इंग्रजांनी विजय मिळवला व तेव्हापासून ब्रिटिशांच्या राजकीय क्षेत्रामध्ये हस्तक्षेप वाढला. त्यानंतर पहिल्या चार्टर ॲक्टनुसार कोलकाता व मुंबई येथे नगरपालिका स्थापन करण्यात आल्या. पुढे भारताचा पहिला गव्हर्नर वॉरेन हेस्टिंग्ज याने 14 मे 1772ला जिल्हाधिकारी हे पद निर्माण केले. त्यावेळी जिल्हाधिकारी होण्यासाठी ICS म्हणजेच इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागत होती. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे भारतातील पहिले इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण करणारे व्यक्ती आहे. परंतु असं म्हणल्या जाते वयाचे चुकीचे वर्णन केल्यामुळे त्यांना प्रतिबंधित केल्या गेले. म्हणूनच सुरेंद्रनाथ यांचा पहिले ICS अधिकारी म्हणून उल्लेख केला जातो. 1842ला बंगाल प्रांतासाठी पहिला म्युनिसिपल कायदा संमत केला. नंतर भारतात 1857ला मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. 1861च्या इंडियन कौन्सिल ॲक्टनुसार देशातील पहिले उच्च न्यायालय 1862ला मुंबई, मद्रास व कोलकाता येथे स्थापन करण्यात आले. पुढे 14 डिसेंबर 1870ला लॉर्ड मेयो याने स्थानिक स्वराज्य संबंधी आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला. म्हणून त्यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणल्या जाते. लॉर्ड मेयो यांच्याच कालखंडामध्ये 1871ला जनगणना मोजण्यास सुरुवात झाली व 1872ला जनगणना घोषित करण्यात आली व त्यानंतर जनगणना 10 वर्षांनी, प्राणीगणना 5 वर्षांनी, वाघाची गणना 1 वर्षांनी करावी अशी रचना तयार करण्यात आली. पुढे 1884ला मुंबई लोकल बोर्डाची स्थापना करण्यात आली. 1888ला मुंबईमध्ये महानगरपालिका स्थापन करण्यात आली. हॉब हाऊस यांच्या अध्यक्षतेखाली 1907ला रॉयल विकेंद्रीकरण आयोगाची स्थापना करण्यात आली. हॉब हाऊस यांचं असं म्हणणं होतं की प्रत्येक गावाला आधारभूत घटक म्हणून एक ग्रामपंचायत असावी. नंतर 1920च्या मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार मुंबई प्रांतातील ग्रामपंचायतींना वैधानिक दर्जा प्राप्त झाला. नंतर ली कमिशनच्या शिफारशीच्या आधारावर 1926ला सांघिक लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. नंतर 1923ला शिक्षण खाते स्थानिक स्वशासनाकडे सोपविण्यात आले. भारतामध्ये छावणी मंडळाची स्थापना 1924लाच करण्यात आली. नंतर गावातील कारभार स्थानिक प्रशासनामार्फत सांभाळण्यासाठी 1933मध्ये
बॉम्बे विलेज पंचायत ॲक्ट अस्तित्वात आला. आता बघू आपण स्वातंत्र्यानंतरची पंचायत राज पार्श्वभूमी. पंचायत राजचा मुख्य उद्देश सत्तेचे विकेंद्रीकरण करून ग्रामीण भागाचा विकास करणे हा होता. भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख केला आहे आणि ग्रामपंचायतीची व्याख्या 243 या कलमात आढळते. ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र सरकारने 2 ऑक्टोबर 1952ला सामुदायिक विकास प्रकल्प सुरू केला. या योजनेला अमेरिका या देशाने अर्थसहाय्य केले. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे होता. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी गटविकास अधिकारी हे पद तालुका पातळीवर निर्माण करण्यात आले. भारतात लोकसभेची पहिली निवडणूक 1952 साली झाली. पुढे 2 ऑक्टोबर 1953ला राष्ट्रीय विस्तार योजना तयार करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये 55 प्रकल्प राबवण्यात आले. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विकासातून जनसहभाग वाढवणे हा होता. जनसहभाग न मिळाल्याने या योजना पुढे बंद पडल्या. जून 1954ला केंद्रीय आरोग्यमंत्री राजकुमारी अमृता कौर यांनी भारतातील सर्व ग्रामविकास मंत्र्यांची परिषद सिमला येथे बोलावली. सप्टेंबर 1954ला आचार्य विनोबा भावे यांनी ग्रामपंचायतीसाठी एक पंचसूत्री योजना तयार केली. याचा उद्देश गावात रामराज्य प्रस्थापित करणे होता. सामुदायिक विकास योजना, राष्ट्रीय विस्तार योजना या दोन्ही योजनेचे मूल्यमापन करण्यासाठी 16 जानेवारी 1957ला बलवंतराव मेहता समिती स्थापन करण्यात आली. बलवंतराव मेहता या समितीने आपला अहवाल 1957ला सादर केला व त्या अहवालामध्ये त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस मांडली. बलवंतराव मेहता समितीच्या शिफारसीच्या आधारावर 2 ऑक्टोबर 1959ला राजस्थानमधील नागौर या ठिकाणी पहिली ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली. राजस्थान हे पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य ठरले. पंचायत राज स्वीकारणारे दुसरे राज्य आंध्र प्रदेश 1959, तिसरे आसाम 1960 व महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे 9वे राज्य ठरले. महाराष्ट्राने 1 मे 1962ला पंचायत राज स्वीकारली व त्यानंतर 10व्या क्रमांकावर पश्चिम बंगालने 1964ला पंचायत राज स्वीकारली. बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशीचा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत 1960ला वसंतराव नाईक समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष वसंतराव नाईक होते. वसंतराव नाईक या समितीने आपला अहवाल 1961ला शासनाकडे सादर केला व पुढे 1 मे 1962 पासून महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना करण्यात आली. पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस सर्वप्रथम डॉक्टर L.M. सिंघवी यांनी सभागृहात मांडला. नुसार पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळवून देण्यासाठी पहिला प्रयत्न 1989मध्ये राजीव गांधी यांनी केला. P.V. नरसिंगराव यांच्या कालखंडामध्ये 1992 ते 1993 साली 73वी घटनादुरुस्ती करण्यात आली व या घटनादुरुस्तीमध्ये पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळवून दिला. भारतीय राज्यघटना कलम 243 A ते O मध्ये पंचायत राजची तरतूद करण्यात आले आहे व राज्यघटनेला 11व परिशिष्ट जोडण्यात आले.